सर्वप्रथम आपल्या ठिकाणी लॉन्च झालेले अल्कलाइन आयोनाइज्ड वॉटर हे तुम्ही बघू शकता। आता या पाण्यामध्ये आणि जनरल जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्या पाण्यामध्ये काय डिफरन्स आहे हा आपल्याला कळला पाहिजे। नेमकं आपण टेस्ट करू। आपल्या समोर 2 ग्लास आहेत, खाली आहे, मी समोर ठेवतोय आणि सिंपल का हे मार्केट मधलं ब्रँडेड पाणी आहे, याचा आम्ही लेबल काढून टाकलेलं आहे की कोणत्याही कंपनीच्या विषयी आम्ही बोलत नाही आहोत। तर जनरल मार्केट मधलं नेमकं काय आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। का हे एक छोट्या प्रमाणात पाणी घेतलेलं आहे तुम्हाला दिसतंय आणि सेम हे पाणी अल्कलाइन लाईफ अल्कलाइन आयोनाइज्ड वॉटर हे सुद्धा आपण घेणार आहोत। बघा हे सुद्धा मी आणि याच्यामध्ये पीएच टेस्टर हे अवेलेबल असतं। जे कुठले केमिकल असतील त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचं जर पीएच टेस्ट करायचं असेल, पीएच मीन्स पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, आता आपण चेक करू बघूयात का खरोखर कसं पाणी असतं आणि पीएच हा नेमका काय असतो, पोटेन्शियल हायड्रोजन कसा ओळखायचा। हा सिंपल थिंग असते का ही अशी स्ट्रिक असते, परंतु ही याच्यावरच नाही तर आपण नेटवर सुद्धा बघू शकता। इथं मी नेटवर टाकलेले व्हॉट इज पीएच हे नेट तुम्हाला सांगू शकतो, कारण आताचं जे जग आहे हे प्रगत जग आहे। आज प्रत्येक जण लॅपटॉप वरती आहे, तुम्हाला इथं पाहू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला स्केल इथे इंडिकेट होतो की आपण जे पाणी पितो हे खरोखर किती व्यवस्थित त्यांनी रिप्रेझेंटेड केलेलं आहे। का जर 0 to 14 हे दिसतंय, 7 मीन्स न्यूट्रल आणि 7च्या खाली जर पाणी जात असेल तर हे पूर्णपणे ऍसिडिक वॉटरचा हा कलर आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त रोग वाढतात, सर्वात मोठे विषाणू काम करतात, सर्वात जास्त रोगराई वाढू शकते। परंतु 7च्या समोर जर जात असेल तर या पाण्याला आपण 8 ते 14 याला अल्कलाइन म्हणतो, परंतु पिण्यायोग्य कुठला आहे जे WHO ने रिकमेंडेड आपल्याला केलाय तो 8.5 दिसतंय 8.5। आता बघूयात आपण हे पीएच स्केल मी समोर घेतलेली, आपण लाईव्ह टेस्ट करू। कुठला कलर दिसतोय बघू शकता तुम्ही, येलोश कुठला कलर आहे, ऍसिडिक कलर दिसतोय, 2 ते 3च्या दरम्यान दिसतोय। हे मार्केट मधलं आपल्याला पाणी मिळतं त्या पद्धतीनं हे बघू शकता। याच्यामध्ये कलर बघू शकता का मार्केटमध्ये ब्रँडेड वॉटर चालू आहे, परंतु आजकालचा नागरिक याला खरोखर या पाण्याबद्दल माहिती नाही की पाण्यामध्ये काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे। दुसरी महत्वाची गोष्ट का हे पाणी जे आपल्या अल्कलाइन लाईफ मधून घेतलेलं आहे हे पाणी नेमकं पाणी कसं आहे याच्यामध्ये सुद्धा मी डॉट टाकतोय। यस, अल्कलाइन वॉटर ब्ल्यू, इट इज द रिझल्ट। आणि हे पाणी जर सर्व लोकांना जर मिळालं तर सर्वांचं आरोग्य त्यांच्या हातात असेल। आता हे संपूर्ण WHO सांगतो, पूर्ण उच्चस्तरीय संस्था सांगतात आणि संपूर्ण सायंटिस्ट पर्सन सांगतात का हेच पाणी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, कारण या पाण्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि आयरन यासारखे जमिनीमध्ये जे खनिज लेवल असतात, जे मिनरल्स असतात, प्युअर फॉर्म मध्ये याच्यामध्ये उपलब्ध आहे। यामुळं कुठलेही रोग कुठलेही बॅक्टेरिया आपल्या शरीरात जगू शकत नाही। मग साधारण आजार असो की मोठमोठे कुठलेही व्हायरसेस असो ही इथे डेव्हलप होऊ शकत नाही। सांगायचा अर्थ का दोन्ही मधला फरक तुम्हाला दिसलाय, हे फक्त स्टिपच नाही तर हे समोर तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल मी दाखवतोय। कारण आज 7व्या वर्गात जरी मुलगा असेल 5व्या वर्गात जरी असेल तरी तू मोबाईलवर आहे आज, म्हणून हे आपल्याला कळणं गरजेचं आहे का आपल्या पाण्याचं काय लेवल आहे आणि हेच पाणी जिवंत आहे की मृत्यू पावलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला ओळखता येऊ शकतं। जर तुम्हाला पाहायचं असेल तर पुन्हा मी 2 ग्लास मध्ये पाणी घेतो, बघूयात आपण लाईव्ह याच्यामध्ये। हे मी पाणी घेतो पुन्हा, ही ORP आहे। ORP याचा अर्थ होतो ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल। आता हे कशासाठी आहे तर पाण्यामध्ये कसं का जसे 2 व्यक्ती असते, एक मृत पावलेला जर व्यक्ती असेल तर त्याला आपण प्लास्टिक टोचली तर त्याला काही होणार नाही, पण जिवंत असेल तर
त्याला ट्रान्सलेट होल्यानंतर काय होणार, ऍक्शन टू रिॲक्शन होईल, म्हणजे तो लगेच त्याला फीडबॅक देईल किंवा त्याचा गुण तो दाखवेल. असंच याचं पण आहे. या पाण्यामध्ये ऑक्सिडेशन ORP ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे लगेच तो रिएक्शन आपली दाखवू शकते. आपण तेच बघूयात का काय होतं, रिएक्शन होतं का बघू. 1 2 3 कलर चेंज दिसतोय का, 1 2 3 सर लाईव्ह. दिस इज द रिझल्ट. म्हणजे डोळ्याच्या समोर आहे जे काही रिझल्ट असतील का. खरोखर आपण डेट पाणी पिलेलं पाहिजेत का, आपण ऍसिडिक पाणी पिलं पाहिजे का. जर ही गोष्ट असेल तर आज आपलं जीवन धोक्यात आहे. प्रत्येक माणूस दररोजची धावपळ धकाधकीच्या जीवनात काय कशासाठी करतो, पैसे कमवण्यासाठी. पण जीवनच नसेल, फिजिकली फिट नसेल, अर्थ काय त्या जीवनाचा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर तुम्ही पाणी जर चांगलं घेतलं तर तुमचं आयुष्य चांगलं होऊ शकतं. फक्त एवढं करा, पाणी बदला आणि जीवन बदला. थँक्यू.